अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. तरी जयाचे चोखटे मानसी मी ओवुनी असे क्षेत्र संन्यासी जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातील 188 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून ज्ञानोबाराय भगवंताच्या वास्तव्याचं ठिकाण प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ भाविक भक्त बेकिनकेरे या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातल्याची ही सेवा आहे. काहीस यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपल्या या भारत भूमीमध्ये अनेक उत्सव संपन्न होतात. त्याच्यामध्ये हा नवरात्राचा कालावधी आहे. त्या उत्सवाच्या मागचा हेतू एवढा आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सात्विक धैर्य वाढावं, हा मागच्या याचा हेतू आहे. कारण उत्सव या शब्दाचा आता की दिवसेंदिवस मनुष्याच्या अंतःकरणामध्ये उत्साह वाढला पाहिजे. कारण आज आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये उत्साह नाही असा नाही आहे, पण तो रजोगुणाला आणि तमोगुणाला धरून आहे. बरं, रजोगुणातून तमोगुणातून निर्माण होणारा हा उत्साह हा समाधान देणारा नाही आहे, काही कालापुरता आहे. मानवी जीवनामध्ये रम्य समाधान प्राप्त झालं पाहिजे, भोग निरपेक्ष सुख भोगता आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता काही शास्त्रांनी योजना केलेली आहे. कारण त्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. बरं का, रोज आपल्या जीवनामध्ये जगण्याकरता जी ऊर्जा वाढायला पाहिजे ती ऊर्जा वाढण्याकरता या आध्यात्मिक शास्त्राचं महात्म्य लक्षात ठेवा. केवळ अन्नावरती पाण्यावरती मनुष्य जगत नाही. मनुष्य जो जगतो, आपण जे जीवनामध्ये कर्म करतो त्या कर्मातून मिळणारा एक उत्साह आहे, त्या कर्मातून मिळणारा एक धैर्याचा भाग आहे. त्याच्यावरती माणसं जगतात. दिवसभरामध्ये जर एखादं काम केलं चांगलं तर त्या चांगल्या कामावरती माणसाचा दिवस चांगला जातो. बरं, दिवसभरामध्ये जर वाईट काही कर्म केलं तर माणसाचा दिवस चांगला जात नाही. एखाद्या माणसाला विचारलं, का हो तुम्ही आज प्रसन्न दिसत नाही? तेव्हा ते आज इच्छेप्रमाणे काम घडलं नाही. म्हणजे कर्मावरती माणसाचं जीवन आहे. आयुष्य तर कर्मावरती आहे, पण रोजचा दिवस सुद्धा कर्मावरती आहे. बरं का, म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले, रोज चांगलं कर्म जीवनामध्ये केलं पाहिजे. चांगलं कर्म जीवनामध्ये केलं पाहिजे. कशा करता? शरीरामध्ये उत्साह ऊर्जा वाढण्याकरता. बरं का, ती
सत्वगुणातून, पण गुणातूनच ऊर्जा वाढत असते. 3 गुणाचं वर्णन केलेलं आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. या गुणाच्या बाहेर मनुष्य जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. या गुणातच वावरावं लागतं. फक्त गुणाच्या पलीकडे जाणारा एकच आहे, महात्मा. एकच आहे बरं. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. आपण चिंतन करतो नेहमी. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. याच्यातून तुकोबारांनी काय वर्णन केले? तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. आमच्या जीवनामध्ये या साधनेतून अशी अवस्था प्राप्त झाली, आम्हाला पाप पुण्याचा संबंध नाही, जे गुणाचाच संबंध नाहीये. गुणातीत अवस्था आहे. आणि गुणाच्या पलीकडे गेल्यानंतर त्या गुणाचा प्रभाव नसल्यामुळं जीवनामध्ये आनंदाचा चढ उतारणे स्थैर्य आहे कायम. जसं आज निसर्गामध्ये विषमता निर्माण झालेली आहे. कधी ऊन पडेल, कधी पाऊस पडेल, कधी थंडी पडेल, ऋतूप्रमाणे राहिलं नाही. विषमता. तरी माणसाच्या जीवनामध्ये विषमता आहे. कधी माणसं सत्वगुणात असतात, कधी रजोगुणात असतात, कधी तमोगुणात असतात. विषमताच आहे. एका गुणामध्ये कधी माणसं स्थिर राहत नाही. ज्या गुणात गेली त्या गुणातली ती ऊर्जा वाढली की माणसं कार्य करतात. पण खरी जी ऊर्जा आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये वाढली पाहिजे, वृद्धी झाली पाहिजे, ती ह्या पारमार्थिक चिंतनाने वाढते. पारमार्थिक चिंतनाने वाढते. आपल्याला अनुभव आहे. आपण नवरात्र कालामध्ये 9 दिवस ऊर्जा वाढते का कमी होते? वाढते. व्यवहाराचा संबंध नाही, कुठला वाईट विचार डोक्यात येत नाही. एक वलय निर्माण होतं, लक्षात ठेवा. वलय निर्माण होतं. त्या वलयातून आपण बाजूला आलो की थोडीशी जाणीव होते बरं. मग त्या वलयामध्ये राहावं लागतं. म्हणजे या उत्सवाच्या माध्यमातून आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा वाढते. सत्वगुणातून धैर्य वाढतं बरं. आणि असं ते धैर्य वाढत असताना त्या वाढण्यातून आज मनुष्याच्या जीवनाला एक बळकटपण येतं बरं. शरीराचं बळकटपण वेगळं आणि इंद्रियांचं बळकटपण वेगळं. तुकोबाराय सांगतात, होई बळकट माझ्या मना तुरी धीट. हे कशानं बळकटपण येतं? काजू बदाम खाऊन येत नाही बरं. शरीराला बळकटपण येतं हे खाऊन येतं, आहार त्या मनाचा जर घेतला. पण मनाला बळकटपण येण्याकरता ते साधनेतून येतं बरं. आणि ती साधनेतून बळकटपणा आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आली पाहिजे, हा एक हेतू ठेवून त्या उत्सवाच्या मागचा फार मोठा अनादी कालापासून मांडलेला विचार आहे शास्त्राने. कुणीतरी सोम्या गोम्याने मांडलेला नाही बरं. स्वतः देवानी संत महात्म्याने विचार मांडलेला आहे. आणि त्याच्यातून ही अंतःकरणाची स्थिरता प्राप्त व्हावी आणि आपलं जीवन आनंदमय व्हावं, हा मनामध्ये हेतू घेऊन हा चालू असलेला उत्सव. या उत्सवाच्या माध्यमातून काहीतरी चिंतन केलं पाहिजे. काय चिंतन करावं? खरंच ज्या महात्म्याने आपल्या जीवनामध्ये परमार्थाची साधना केली आणि त्या साधनेचा परिणाम की त्या देवाला वाटलं आपण यांच्या शरीरामध्ये वास करावा बरं. शरीरामध्ये वास करावा. किंबहुना परमात्म तत्व हे व्यापक आहे. अशी एकही वस्तू नाही की त्या वस्तूमध्ये देवाचं अस्तित्व नाही. कणा कणामध्ये देव भरलेला आहे. कणा कणामध्ये बरं. संतांनी वर्णन केले, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. परमात्म तत्व हे सर्वत्र भरलेलं आहे. सर्वत्र भरलेलं आहे, पण ते
अनुभवाचं नाही आमच्या तुमच्या. विशेष रूपाने ते कुठं वास्तव्य करतं का? पण तो परमात्मा जरी सर्व वस्तूमध्ये असला तरी पण एखाद्याला इच्छा निर्माण झाली, आम्हाला त्या देवाला पाहायचं आहे, आम्हाला त्याला जाणायचं आहे, मग तो विशेष रूपाने कुठं राहतो? सामान्य रूपाने तो सर्वत्र आहे, पण विशेष रूपाने कुठं राहतो? मग विशेष रूपाने कुठं राहतो याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर ज्ञानोबा आहे. त्या उभीतून एक विचार प्रगट करतात, आणि तो विचार प्रगट करत असताना असा विचार प्रगट केलेला आहे की एका भक्ताने देवाला विचारणा केली, देवा आपलं राहण्याचं ठिकाण नेमकं कोणतं? आपण राहता कुठं? शास्त्रांनी वर्णन केलंय, आपलं व्यापकत्व सांगितलेलं आहे, ते अबाधित आहे, पण आम्हाला विशेष रूपाने आपल्याला पाहायचं आहे. विशेष रूपाने वास कुठं करता? तसं वर्णन केले पुराणामध्ये. देव कुठं राहतो? वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये राहतो, पण वैकुंठ कोणी बघितले का? तुमच्या आमच्यापैकी वैकुंठ कोणी बघितलेलं नाही का? ते मेल्याशिवाय दिसत नाही, मेल्याशिवाय दिसत नाही. स्वर्ग कोणी बघितलाय का? मेल्या दिवस दिसत नाही. मग वैकुंठामध्ये देव राहतो, वैकुंठामध्ये विशेष रूपाने देवाचं प्रगटीकरण आहे. मग त्या वैकुंठामध्ये देवाला पाहण्याकरता सर्वांना जाता येतं का? नाहीये, तेवढा आपला अधिकार नाही. लक्षात ठेवा, माणसं देवळात यायला तयार नाहीत, वैकुंठात कधी जातील? आम्हाला त्या देवाचं दर्शन झालं पाहिजे, या भूतलावरती झालं पाहिजे, आणि विशेष रूपाने त्याचं आम्हाला रूप पाहता आलं पाहिजे. भगवंताने सांगितलं, खरंच तुम्हाला पाहायचं आहे मला? हो म्हणले, पाहायचं आहे. मला जर पाहायचं असेल तर तुम्ही अशा ठिकाणी जा की मी तिथं वास करतो. बरं का? कुठं करता वास? म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी वास करतो म्हणजे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करता, पण आम्हाला तो पाहता आला पाहिजे. देवा तुम्हाला मग पाहायचा, मग तुम्हाला मी विशेष रूपाने पाहायला मिळेल. कुठं पहा? मी सांगतो तिथं जा. देव सांगतात बरं का. मी कुठं राहतो हे देव सांगतात. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊनी असे एक ठिकाण आहे, या भूतलावरतीच आहे. मानस म्हणजे मन, मानस म्हणजे अंतःकरण, चोखट म्हणजे शुद्ध. ज्याचं मन वा अंतःकरण शुद्ध आहे तिथं मी विशेष रूपाने वास करतो, विशेष रूपाने वास करतो. मग विशेष रूपाने वास करतात देव हृदयामध्ये राहतात का? ज्याचं हृदय शुद्ध आहे त्याच्या जवळ राहतात का? विशेष रूपाने देवाला पाहायचं आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे हरनिशी ते वस्तुगामी. तसा हृदयामध्ये देव आहेच ना, पण विशेष रूपाने ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, त्याच्या जवळ मी राहतो, त्याच्या हृदयामध्ये राहतो. आता विशेष रूपाने जर पाहायचं असेल तर ज्याचं जीवन शुद्ध आहे, मी शुद्धता बाह्यरंगातून जाणायची का अंतरंगातून जाणायची? हा महत्वाचा विचार आहे बरं का. पण देव विशेष रूपाने तो आपल्याला पाहायचा, आणि विशेष रूपाने जर कुठं राहत असेल तर असा तो मूर्तीमध्ये सुद्धा आहेच ना. पण विशेष रूपाने जर पाहायचं असेल तर भगवान सांगतात, ज्याचं जीवन शुद्ध आहे, चोखट म्हणजे शुद्ध.
चोखट म्हणजे शुद्ध. देवाला शुद्धता अतिशय प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे बरं का. आणि ती अंतरंगाची शुद्धता, अंतकरणाची शुद्धता सांगितली बरं का. अंतकरण शुद्ध ज्याचं आहे त्याचं जीवन शुद्ध आहे बरं का, त्याचं जीवन शुद्ध आहे. बाह्य रंगाचा विचार मांडलेला नाहीये, बाह्य गुणाचा विचार मांडलेलाच नाही. सगळं जे आपलं जीवन आहे ते अंतकरणावरती अवलंबून आहे, लक्षात ठेवा. तुम्ही बाह्य रूपाने काय पाहता का अंतकरणातून काय पाहता याला फार महत्व आहे. कथा आहे पाहण्याकरता अंतरंगातून ओळखलं जातं बरं का. एकदा त्या जनक राजाच्या सभेमध्ये अनेक विद्वानांना आमंत्रित केलं होतं. सगळे विद्वानच होते बरं का, एकापेक्षा एक विद्वान. का जनक राजाच विद्वान होता. आणि तो विद्वानांना बोलवायचा, चर्चा करायचा. जेवढी विद्वत्ता त्या विद्वान लोकांकडे होती त्याच्यापेक्षा अधिक जनक राजाकडे विद्वत्ता होती बरं. तुकोबारांनी वर्णन केले किती विद्वत्ता होती. शुकाचार्यांचा अभिमान जनक राजाने घालवला, लक्षात ठेवा. शुकाचार्यांचा अभिमान जनक राजाने घालवला. काय विद्वान असेल बघा. शुकाचार्य म्हणजे सामान्य समजू नका. व्यासांचे पुत्र, ज्यांनी परीक्षितीला जे भागवत सांगितलं ते शुकाचार्य. 12 वर्ष ज्यांनी आईच्या गर्भामध्ये वास केला ते शुकाचार्य. जन्माला येतानाच वैराग्य घेऊन आले होते, लक्षात ठेवा. आणि त्या शुकाचार्याला जनक राजाने ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, लक्षात ठेवा. एवढा अधिकार त्या जनक राजाचा. आणि त्या सभेमध्ये सगळे विद्वान, आता सगळे विद्वान स्थानापन्न झालेत. चर्चेला आरंभ होईना बरं का. विद्वानाने विचारलं का हो राजे महाराज कोणाची वाट पाहताय म्हणले. अजून एक विद्वान यायचे, त्यांची वाट पाहतोय म्हणले. कोण आहेत ते म्हणले येतील आता. आणि सगळे विद्वान आले होते, एक विद्वान राहिले होते, त्यांचं नाव आहे अष्टावक्र. अष्टावक्र बरं. ते 8 ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र नाव होतं. त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं. आणि ते आले त्या सभेमध्ये. सभेमध्ये आल्यानंतर सगळ्या विद्वानांनी पाहिलं हे अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडे, आणि यांच्याकरता ही सभा थांबवल्या. अका विद्वान त्याला नीट चालता येत नाही. आणि जनक राजाने थांबवावं. तिने त्या सभेमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळे विद्वान हसायला लागले बरं. हसायला लागल्यानंतर आले जनक राजा उभे राहिले, त्यांना स्थानापन्न केलं. सगळे शांत झाले. तेव्हा अष्टावक्र म्हणजे थांबा थोडस, जनक राजांना म्हणजे मला बोलायचंय थोडस. या सभेकरता मला तुम्ही आमंत्रित केलं, विद्वानांची सभा म्हणून मला आमंत्रित केलं. मी विद्वानांच्या सभेला म्हणून आलो, पण राजा या सभेमध्ये एकही विद्वान कोणी दिसत नाही म्हणजे. एकही विद्वान दिसत नाही. का? ज्यावेळी मी या सभेमध्ये प्रवेश केला, सभेमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळे हे विद्वान हसायला लागले. का हसायला लागले? प्रत्येकांना विचारलं का हसला. त्यांचं शरीर बघून आम्ही हसायला लागलो म्हणले. तेव्हा दिलेलं उत्तर आहे त्या अष्टावक्र म्हणले, राजा ही विद्वानांची सभा नाही, चर्मकारांची सभा आहे म्हणले. चर्मकारांची. हा कसं काय? अरे त्या विद्वानांच्या सभेला मी म्हणून आलो, पण माझ्या शरीराकडे तुम्ही बघितला त्या चमड्याची पारख करणारी माणसं कोण? चर्मकार.
तुम्ही माझं शरीर वरून पाहिलं, आतून मला तुम्ही पाहिलं नाही. जे शरीराला पाहतात ते चर्मकार. याचं शरीर असं आहे, याचा रंग असा आहे, याचं नाक असं आहे, पण आत त्याचा शुद्ध भाव आहे हे कोणी पाहत नाही. बरं कशा करता सांगितलं? म्हणजे वरच्या शरीराला पाहणं हे पाहणं नव्हे, लक्षात ठेवा. आतलं त्याचं अंतकरण किती शुद्ध आहे, त्या शुद्ध भावाला ओळखता आलं पाहिजे. आणि त्या शुद्ध भावाला ओळखणारा या जगाच्या पाठीवरती एकच आहे, देव. बर तो वरपंग कधीही पाहत नाही. बरं का, म्हणतो तुकोबाराने देवाकडे प्रार्थना केली, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. आमचं वरपंगच चांगलं असतंय, वरपंगच. बर का, आतून काही नसतं, लक्षात ठेवा. पण ज्याचं अंतरंग अंतकरण शुद्ध आहे हे देव जाणतो. आणि ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याच्याजवळ देव वास करतो. देव सांगतात, अर्जुना माझं तर तुला वास्तव्य जर पाहायचं असेल ना, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याच्याजवळ मी वास करतो. किंबहुना तिथं मला कशाची अपेक्षा नाहीये, मी अपेक्षाच करत नाही. त्याचं जीवन शुद्ध आहे ना, मग ज्याचं जीवन शुद्ध आहे तिथं मी नुसता त्याच्या शुद्धतेकडे बघून मी नुसता पडून राहतो, मला कशाची अपेक्षा नाही त्या भक्ताकडून. बरं का, म्हणजे शुद्धता कशाची? अंतकरणाची शुद्धता. म्हणून भगवंतांनी शब्द वापरले, तरी जयाचे चोखटे मानसी मी. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे तिथं मी होऊन येतो, मला बोलवावं लागत नाही, मला बोलवावं लागत नाही. देव निरीक्षण करतो, लक्षात ठेवा. देव निरीक्षण करतो. कोणाचं अंतकरण शुद्ध आहे त्याला सांगावं लागत नाही, त्याला ओळखता येतं. बरं का, त्याला ओळखता येतं. आम्हा तुम्हाला ओळखता येत नाही, येत नाही हे एका परीनं चांगलं आहे. ओळखता येत नाही एका परीनं चांगलं आहे. तुमच्या मनात काय चाललंय मला जर कळालं असतं तर, आणि समजा तुमच्या मनात माझ्याविषयी वाईट चालले असते जर मला कळालं असतं, मी गप्प बसेन. कोणाच्या मनातलं काहीच आम्हा तुम्हाला कळत नाही, फक्त त्यांनी ते हातात टाकून ठेवलंय त्यालाच कळतंय. बरं, अंतरीचे बीज जाणे कळवला व्यापक सकळा. त्या देवाला सांगावं लागत नाही माझं अंतकरण शुद्ध आहे, सांगावं लागत नाही, तो ओळखतोय. लक्षात ठेवा, ओळखतो. आणि ज्याचं अंतकरण शुद्ध आहे तिथं देव आपणहून येतो, त्याला बोलवावं लागत नाही. अर्जुना, खरंच ज्याचं अंतकरण शुद्ध आहे अशा भक्ताजवळ, अशा महाभागाजवळ मी अखंड वास करतो, मी अखंड वास करतो. मी तिथून कधीही बाजूला जात नाही, कधीच जात नाही. बरं का, तो कोणी असो, तिथला यातीचा विचार नाही, वयाचा विचार नाही, वर्णाचा विचार नाही, उंचीचा विचार नाही, फक्त ज्याचं अंतकरण शुद्ध आहे अशा भक्ताजवळ मी नित्य वास करतो, नित्य वास करतो. बरं का, मग कुणी शंका घेईल, देवाच्या बाबतीत आजही तुम्ही पहा, पंढरपुरामध्ये देव उभा आहे, रुक्मिणी सहित आहे का एकटा आहे? एकटा आहे. रुक्मिणी सहित देव नाही. बरं का, का त्या देवाला एकटं राहायची सवय आहे, एकटं राहायची सवय आहे. पण लक्ष्मीला कोणाचं अंतकरण हे कळत नाही, पण देवाला कळतं. समजा देवाने विचार केला, लक्ष्मीला रुक्मिणीला बरोबर येऊन गेलो
आणि ती म्हणायला लागली, देवा हे तुम्ही आणलंय हे चांगलं आहे का? तुम्हाला मी पटवून देतो थोडस विचाराने. रामायणातला प्रसंग आहे, आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी शबरीकडे देव भेटण्याकरता आले, बरोबर कोण होतं? लक्ष्मण होता, सीतामाता होती, बर का. त्या शबरीकडे देव गेले आणि शबरीकडे गेल्यानंतर त्या शबरीने आदरातिथ्य केलं देवाचं. आणि आदरातिथ्य केल्यानंतर ती राहत होती वनातच हो. आणि वनातच राहत असल्यामुळे तिने काय केलं होतं? फुलं आणि फळ आणून ठेवली होती. फुलाचा गालिचा तयार केला होता, कपड्याचा गालिचा नव्हता तिथं. फुलाचं आसन टाकलेलं होतं. देव जिथून प्रवेश करणार तिथून आसनापर्यंत तिने सगळी फुलंच टाकली होती, का वनात राहत होती ना. आणि आदरातिथ्य केलं. आता फुलामध्येच चालत आले, फुलावरतीच बसले. आता खाण्याकरता काय द्यावं? फळं द्यावी. ती फळं सुद्धा कशात दिली? पानावरती दिली. कशाची पानं? पळसाची पानं. पळसाच्या पानाचं असं पात्र तयार केलं. पळसाचं पान पवित्र आहे बरं का. पळसाचं पान पवित्र आहे. केळीचं पान पवित्र आहे. परवा एकाने व्हॉट्सअपवरती फार सुंदर विचार पाठवला. केळीच्या पानावरती जर आपण जेवलो तर आरोग्य चांगलं राहतं. आणि पत्रावरती जेवण्याने कॅन्सर होतो. कॅन्सर होतो बरं का. आपण ज्या पत्रावरती जेवतो ना, जीवू नये, जास्त दिवस जगावं असं वाटत असेल तर तुम्ही ठरवा. ताट धुवायला माणसाला वेळ नेऊन माणसं कागद आणले, त्या कागदावरती प्लॅस्टिक असतं, ते केमिकलचं असतं बरं का. त्यांनी त्या केळीच्या पानातून एवढे फायदे सांगितले. आजही केळीच्या पानावरती जेवता येतं. जेवता येतं बरं का. ते पवित्र आहे. तसं पळसाचं पान पवित्र आहे. आणि त्या पानावरती फळं आणली. ती भगवंताला आंबट लागू नये म्हणून चाकून चाकून गोड गोड निवडून आणली बरं. आपणही बाजारामध्ये गेल्यानंतर फळं विचारतो, गोड आहेत का? गोड आहेत का? मग तो विकणारा काय करतोय? आंब्याच्या सीझन मध्ये गेला तर आंबा कापून देतोय आणि चाकून खावा म्हणतोय. बघा म्हणतोय. पण त्या काळात ती व्यवस्था नव्हती ना चिरण्याची, म्हणून तिनं तोंडाने चाकली हो. आणि ती फळं आणली, आदरातिथ्य केलं, उपचार म्हणून देवाला फळं दिली. देवाने मागचा पुढचा विचार केला नाही, खाऊन टाकली. मला ताण लागली. ताण लागल्यानंतर मी म्हणलं पाणी पाहिजे. कुठून आणा? पाणी द्या. दुकानातून आणले का कुठून आणले का विचार केला. ताण लागली ना, आता गरज आहे त्याची. उभारून पिऊ नये, बसून प्यावं. कशाचा विचार केला नाही? गट 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 पिलं. तसं देवाने कशाचा विचार केला नाही. देवाला भूक लागली असेल. नवरात्राचा कालावधी, कुठं खायला मिळालं नसेल, वनात फिरून फिरून. आणि देवाने ती घेतल्या खायला सुरुवात केली, खाल्ली. खात असताना लक्ष्मणाने पाहिलं, म्हणले देवा तुम्ही खाताय काय बघितलं का? हो म्हणले, फळ आहेत म्हणले. अहो फळ आहेत बरोबर आहे, पण ज्या शबरीनं तुम्हाला ही दिली त्या शबरीकडे काय बघितलं का? हो, तिच्याकडे बघूनच मी आलोय म्हटले. तिच्याकडे मी बघूनच आलोय. पण लक्ष्मणा, तू ज्या दृष्टीने शबरीकडे पाहतो त्या दृष्टीने मी शबरीकडे पाहिलेलं नाही बरं. म्हणजे दादा बघा तिच्याकडे बघून काय आपल्याला काय त्याच्याशी लग्न करायचंय? वरपंगाकडे मी पाहतच नाही म्हणले. तिच्या शरीराकडे बघून मी फळं घेतलेली नाही. तिचा आतला भाव, तिचं अंतकरण एवढं शुद्ध आहे, त्या शुद्ध अंतकरणाला पाहून मी स्वीकारले. ते कोणाला? लक्ष्मणाला कळालं का देवाला कळालं? सीतेला कळालं का देवाला कळालं? हा मुद्दा लक्षात ठेवा बरं. एकच दृष्टांत आहे, अनेक रूपाने फिरवता येतो.
म्हणजे लक्ष्मण बरोबर होता, सीता माता बरोबर होती, पण त्या शबरीचं अंतकरण शुद्ध आहे. जयाचे चोखटे मानाशी फक्त देवालाच कळत. आणि देवाला कळल्यामुळे तो कोणी असो, देव आपण होऊन तिथं येतो बरं का. आपण होऊन तिथं येतो आणि त्या भक्ताजवळ वास करतो, अखंड वास करतो. लक्षात ठेवा, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी वापरलेला आहे शब्द. एकदा त्याच्या जवळ आलो, त्याच्याजवळ वास केला ना, मी त्याला सोडून बाजूला जात नाही. त्या भक्ताला सोडून मी बाजूला जात नाही, त्याच्या जवळच वास करतो. कसा वास करतो आम्हा तुम्हाला कळण्याकरता ज्ञानोबराने तिथे एक शब्द वापरलाय, क्षेत्र संन्यासी. क्षेत्र शब्दाचे दोन अर्थ होतात. या शरीराला एक क्षेत्र म्हणतात, आणि ज्या भागात ज्या गावात देव राहतो त्या भागालाही क्षेत्र म्हणतात. पंढरपूर हे क्षेत्र आहे, तीर्थ आहे. तीर्थक्षेत्र. गावाला सुद्धा क्षेत्र म्हणतात. शेताला लोक विचारतो क्षेत्र किती आहे, या गावाला क्षेत्र किती आहे, जमीन किती आहे, विचारली जाते. मग पद्धत आहे की एखाद्या गावामध्ये आपण वास केला की त्या गावाला सोडून जाऊ नये. कधी जाऊ नये? बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. नवरात्र कालामध्ये 9 दिवस गाव ओलांडायचं नाही. गाव ओलांडायचं नाही बरं का. 9 दिवस आमच्या गावात पद्धत आहे. 9 दिवस वेश ओलांडायची नाही. त्या गावाच्या बाहेर न जाणं 9 दिवस. तो 9 दिवसाचा क्षेत्र संन्यास बरं का. कुठला? क्षेत्र संन्यास. गावाच्या क्षेत्राच्या बाहेर जायचं नाही. संन्यास घेतला 9 दिवसाचा. त्याच्या पुढचा भाग असा आहे, काही माणसं मंदिर सोडून बाहेर येत नाहीत. मंदिर सोडून बाहेर येत नाही, त्या मंदिरातच राहायचं. मंदिराच्या त्या कंपाऊंड आहे, त्या भिंती आहेत, त्याच्या बाहेर यायचं नाही. तिथंच सगळं त्या मंदिरातच. काय फराळ असेल, तुमची झोपण्याची व्यवस्था असेल, काय बाथरूमची व्यवस्था असेल, सगळे तिथंच बरं का. त्या मंदिराच्या बाहेर न येणं हा सुद्धा त्या मंदिरातला संन्यास आहे. 9 दिवसाचा क्षेत्र संन्यासच आहे बरं का. बरोबर आहे ना. त्यांचा काल संन्यास संपला म्हणून ते आज आले बरं का. 9 दिवस बाहेर, मंदिराच्या बाहेर जायचं नाही. याला क्षेत्रामध्ये घेतलेला संन्यास म्हणजे बाहेर जायचं नाही. त्याच्या पुढे वर्णन केले, एखाद्या क्षेत्रामध्ये आपण राहिलो. आता पंढरपूर क्षेत्र आहे. बरीच माणसं आषाढी वारीला गेली ना, ती कार्तिकी वारी झाल्याशिवाय येत नाहीत. 4 महिने पंढरपूर सोडायचं नाही. याला क्षेत्र संन्यास म्हणतात. आषाढी वारीला गेलं की कार्तिकीचा काला घेऊनच यायचं. हा संन्यास आहे. मग त्याच्या कालावधीमध्ये इकडं कोणी गेलं तरी यायचं नाही. कोणी स्वर्गवासी झालं तरी यायचं नाही. कुठली आनंदाची बातमी असो, दुःखाची बातमी असो, क्षेत्र सोडायचं नाही बरं का. त्या क्षेत्रामध्ये 4 महिने राहायचं. याला म्हणतात क्षेत्र संन्यास. तशी तर भगवान सांगतात, अर्जुना, ज्याचं जीवन शुद्ध आहे ना, मी ठरवलंय आता याच्या हृदयाला, याच्या गावाला, याच्या शरीराला सोडून जायचं नाही. क्षेत्र संन्यास. मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. म्हणजे या भक्ताला सोडून मी जातच नाही. याच्या अंतकरणाच्या बाहेर मी जातच नाही. याच्या वलयाला सोडून मी कुठेही बाहेर जात नाही. म्हणजे देव त्याच्या सानिध्यात अखंड असतो. त्या देवाला, त्या भक्ताला देव सोडून कुठेही बाजूला जात नाही. त्याला म्हणतात संन्यास बरं का. म्हणजे ज्या भक्ताचं जीवन एवढं शुद्ध आहे, एवढं पवित्र आहे, अशा भक्ताजवळ देव अखंड राहतो. मी आपल्याला सांगितलं 4 महिन्याचा कालावधी.
काही 1 महिन्याचा कालावधी, काही 9 दिवसाचा कालावधी, काही 1 दिवसाचा केला जातो. उद्या एकादशी आहे. एकादशी व्रताचं महात्म्य आहे. एकादशीच्या दिवशी बाहेर कुठं जायचं नाही असंही व्रत केलं जातं बरं का. बाहेर कुठं जायचं नाही, बाहेरचं काय बोलायचं नाही, काय पाहायचं नाही. 1 दिवसाचा संन्यास घ्यायला हरकत नाही बरं का. 9 दिवसाचा राहू दे. प्रत्येकाने 1 दिवसाचा, 15 दिवसाचा संन्यास घ्यायचा. 1 दिवस बायका पोरातही राहायचं नाही. बायका पोरातही राहायचं नाही म्हणून आमच्याकडे पद्धत होती. आता ती राहिली नाही. एकादशीला सकाळी गेलं की दुसऱ्या दिवशीचा काकडा करूनच घराकडे यायचं बरं का. घराकडे त्यांनी झोपायला यायचं नाही, फराळाला यायचं नाही, तिथंच बरं का. मग ती एकादशीच्या दिवशी येणारी माणसं वळकट घेऊनच मंदिराकडे यायची. वळकट घेऊनच मंदिराकडे यायची. म्हणजे एकादशीच्या दिवशी 1 दिवसाचा क्षेत्र संन्यास घ्यायचा. 12 तासाचा, 24 तासाचा हा संन्यास आहे. तसं देव त्या भक्ताच्या सान्निध्यामध्ये अखंड राहतो. त्या भक्ताला सोडून तो बाजूला जात नाही. मग त्याच्या जवळच राहतो. त्याच्या जवळच मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. मग कुणी म्हणेल आम्ही कसं ओळखायचं? देव तिथं राहतो, देव त्याच्या सान्निध्यात आहे, हे आम्हाला कसं कळायचं? अर्जुनाने देवाला विचारणा केली. देवा बरोबर आहे, त्याचं जीवन शुद्ध आहे म्हणून आपण तिथं गेला, त्या भक्ताच्या सान्निध्यामध्ये आपण वास करता, बरोबर आहे. हे देवा तुम्हाला कळालं, पण आम्ही कसं काय ओळखायचं? आम्ही कसं काय जाणायचं? देवाने सांगितलं अर्जुना कोण सांगतो तुला, कोण सांगतो बरं का. ज्या भक्ताच्या जीवनामध्ये मी अखंड वास करतो त्या भक्ताचं इतकं जीवन शुद्ध आहे, इतकं जीवन शुद्ध आहे, हे तुला जर ओळखायचं असेल तर त्या भक्ताच्या जीवनामध्ये वैराग्य पाहायचं. त्या भक्ताचं वैराग्य पाहिजे. आणि ते वैराग्य कसं? की त्या भक्ताच्या जीवनामध्ये कोणाच्या रूपाने तरी वैराग्य येऊन त्या भक्ताची सेवा करतं. वैराग्य त्या भक्ताची सेवा करतं. कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही बरं का. ते कोणाचं तरी रूप घेतं आणि त्याची सेवा करतं बरं का. कसं करतं? निजलया ते उपाशी वैराग्य का. तो झोपल्यानंतर सुद्धा त्याच्या जीवनामध्ये वैराग्य जागा असतं. जागृतीत असतंही कळण्यासारखं आहे, पण झोपेमध्ये सुद्धा त्या भक्ताच्या जवळ वैराग्य त्याची सेवा करतं बरं का. सेवा करतं. ते वैराग्य त्या भक्ताला सोडून जात नाही. आता कुणी म्हणेल आम्ही विषयासक्त, आम्हाला वैराग्य कसं कळायचं हो? विषयासक्त माणसाला वैराग्य ओळखता येईल का? म्हणजे कमीत कमी आपल्याला ओळखण्याकरता आपल्या जीवनात थोडंफार वैराग्य पाहिजे की नाही? आपल्याकडे वैराग्य असेल, वैराग्य कशाला म्हणतात ते आपल्याला कळेल तर वैराग्याचं दर्शन घडेल. मग ते पाहण्याकरता आपल्या जो वैराग्य पाहिजे, कसं पाहिजे? स्वामी विवेकानंदाची गोष्ट सांगितली जाते. विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या जवळ आले वैराग्य पाहण्याकरता. वैराग्य जे आले त्यांच्या जीवनात वैराग्य होतं, लक्षात ठेवा. ज्यांच्या जो वैराग्य आहे ते दुसऱ्यांचं वैराग्य पाहण्याकरता आले. आम्ही विषयासक्त माणसं महाराज लोकांचं वैराग्य पाहतात. महाराजाचा चिमटा घेऊन बघतात बर का. हे कोणी पाहावं? वैराग्यवानाने वैराग्यवानाचं पाहावं. स्वामी विवेकानंद आले, खरंच त्यांच्याजवळ वैराग्य आहे का? गाढ झोप लागली होती. रात्री माध्यान्हाला बरं का. माणसाला झोप कधी लागते? गाढ माध्यान्हाला गाढ झोप लागते. त्याच वेळेला येतात कोण? चोर.
चोर येतात बरं का. अशी गाढ झोप लागलेली असते की प्रेत आणि आपलं यात काय फरक नाही बरं का. प्रेताला किती तुम्ही हलवा काय फरक पडत नाही, गाढ झोपेमध्ये किती काय फरक पडत. मोबाईल वाजला तरी कळत नाही. गाढ झोपेचं लक्षण आहे. आणि अशा गाढ झोपेमध्ये स्वामी विवेकानंद गेले स्वामींच्या जवळ. गाढ निद्रा लागलेले बरं का, गाढ निद्रा. आता वैराग्य पाहायचं यांच्या जीवनातलं. तेव्हा 1 रुपयाचं नाणं घेतलं आणि स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या हातावरती ठेवलं, गाढ झोपेमध्ये बरं का, गाढ झोपेमध्ये. त्या हाताला त्या 1 रुपयाच्या नाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर हात फिरला झोपेत बर का, झोपेत. गाढ झोपेतलं सांगावलं लक्षात ठेवा. 1 रुपयाचं नाणं हाताला ठेवल्याबरोबर हाताला स्पर्श झाल्याबरोबर असा जो हात होता तो असा झाला. विवेकानंदांना वाटलं बहुतेक झोपेत होत असेल, आणखी ठेवून बघावं. पुन्हा ते 1 रुपयाचं नाणं हातावरती ठेवलं, पुन्हा हात असा झाला बरं. त्यांना म्हटलं आणखी झोपेत होत असेल, आणखी पुन्हा ठेवून बघावं. बऱ्याच वेळा त्यांनी प्रयोग केला, हाताला पैशाचा स्पर्श झाला की तो असा व्हायचा. त्यांच्या लक्षात आलं यांच्या झोपेत सुद्धा वैराग्य इथं जागा आहे. निजेलया ते उपाशी वैराग्य गा. हा, गाढ झोपेमध्ये सुद्धा इथं वैराग्य आज सेवा करते यांची. त्या वैराग्याला झोपेत सुद्धा कळतं हे परधन आहे, स्पर्श करू नये. काय परधनाला सुद्धा स्पर्श करू नये हे झोपेमध्ये सुद्धा ज्यांच्या हाताला कळतं त्याला म्हणावं झोपेमध्ये सुद्धा वैराग्य आहे. तेव्हा मी सांगत असतो माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका बरं. ज्यांना झोपेमध्ये सुद्धा परधनाला स्पर्श झालेला कळतो, आपण एवढे उत्सव करतो, एवढे सप्ते करतो, 1 रुपयाला सुद्धा संयोजकाने स्पर्श करू नये. 1 रुपयाचा सुद्धा खर्च नोंद करावा बरं का. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. ज्या महात्म्यांना हाताला स्पर्श झालेला कळत होतो, आज गावोगावी माणसं एवढ्या देणग्या देतात, 1 रुपयाची नोंद ठेवावी. लक्षात ठेवा, एवढं तरी वैराग्य आपल्याजवळ ठेवा. एवढं तरी वैराग्य ठेवा. 1 पैशाचा सुद्धा आपल्या मनामध्ये विचार आला नाही पाहिजे. म्हणजे त्या महात्म्यांच्या जीवनामध्ये एवढं वैराग्य होतं. असं वैराग्य ज्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस ज्यांची सेवा करतं, अर्जुना सम ज्यांचं जीवन शुद्ध आहे. आणि असं ज्यांचं जीवन शुद्ध आहे तिथं मी वास करतो. तरी जयाचे चोखटे मानशी, मी होनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. असं ज्याचं जीवन शुद्ध आहे अशा ठिकाणी मी वास करतो. म्हणून देवाने आपल्या वास्तव्याचा पत्ता, वास्तव्याचं ठिकाण याच्यातून सांगितलं. नामदेव कुठं राहतो? ज्याचं जीवन सर्व अंगाने शुद्ध आहे, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, अशा ठिकाणी देव वास करतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. तोच भावित ज्ञानोबा प्रकट करतात. तरी जयाचे चोखटे मानशी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. आणि अशी शुद्धता आमच्या तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण व्हावी. आणि ती कुठं निर्माण होते? या उत्सवाच्या माध्यमातून. ही ऊर्जा आहे. आपल्या जीवनातला उत्साह टिकावा असं वाटत असेल तर अंतकरण शुद्ध लागतं. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याचा उत्साह कधी मावळत नाही. तो उत्साह या उत्सवाच्या माध्यमातून वाढावा. आणि असा जर उत्साह निर्माण झाला तर त्या शुद्धतेतून आपल्याही जीवनामध्ये देव वास करेल. तो वास आपल्या जीवनामध्ये एकदा तरी घडावा देवाचा. एवढी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला
पूर्णिव रामदेव कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव आता विश्वात्मके